नमस्कार मंडळी. या जगात सगळ्यात कठीण गोष्ट कोणती आहे माहिती आहे का? माणसाचं मन समजणं. अगदी त्याच्याही नकळत कोणत्याही भावना कोणत्याही वेळेस कोणत्याही व्यक्तीबद्दल त्याच्या मनात सहजपणे येऊन जातात. एखाद क्षणाला एखाद्या व्यक्तीवर संशय येतो, त्याची क्षणभर कणभर भीती पण वाटते आणि दुसऱ्याच क्षणाला त्याच व्यक्तीची काळजी वाटू लागते. आज कीर्तीच्या बाबतीत असंच काहीसं घडलंय. कधी आपल्या व्यक्तीची काळजी वाटते आणि ती संकटात नाही ना, आणि आपल्यापासून दूर तर जात नाही ना, म्हणून धाकधूक सुद्धा वाटते. चिडचिड वाढते. दुसऱ्याच आलेल्या काळजीमुळे अचानक एखाद्याबद्दलची वाटत असणारी काळजी जाऊन त्याची जागा रागाने भरली जाते. अमितची कीर्तीबद्दल चिडचिड आणि अवनीबद्दल राग अशाच काहीतरी भावना आहेत. आणि एरवी शांत वाटणारा तेजस आज थोडासा भडकलाय आणि मैत्रीत पण अडकलाय. सगळीच स्थित्यंतरं खूप खूप छान आहेत. चला, फार प्रस्तावना देत नाही, करूया सुरुवात. कादंबरी थोडं तुझं थोडं माझं, भाग 16. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. कंपनीच्या रो हाऊसवर कीर्ती पहिल्यांदा का येत होती? या अगोदर आईबाबांबरोबर आणि आत्या काकांबरोबर ती अनेकदा आली होती. सगळे छान दिवस तिला आठवले. कधी कधी इथे तिची आई बाबा, रमा आत्या, श्रीकांत काका, तेजस, अमित सगळेजण राहायला यायचे. आत्या आणि आई बाहेर चुलीवर जेवण बनवायच्या आणि ते तिघं किती छान खेळायचे. क्षणभर ती तिथेच थबकली. ये आत ये असं म्हणून प्रसादने दरवाजा लावला तशी तिची धडधड वाढू लागली. थांब इथे, टॉवेल आणतो मी. त्याने सुका टॉवेल तिच्या हातात आणून दिला. तिने आधी केस पुसले, अंग कोरडं करून घेतलं, पण पाण्यात भिजल्यामुळे ती ओली चिंब झाली होती, कुडकुडत होती. बस, उभी का? त्याने विचारलं. सगळे कपडे ओलेच झालेत, सोफा खराब होईल ना, ती म्हणाली. सोफ्याची एवढी चिंता करू नकोस, पण तू ओली राहिलीस तर तुझी तब्येत मात्र खराब होईल, तो म्हणाला. असू देत, काय करणार आता, म्हणत ती जमिनीवर बसू लागली. थांब थांब ग, जमिनीवर नको बसू. मी काय म्हणतो, माझे कपडे देऊ तुला, चालेल? तो असं म्हणताच तिचे डोळे अगदी मोठे झाले. नको नको, तसं काही नको, अशीच सुकवेन मी स्वतःला, ती म्हणाली. अगं नवीन आहेत, अजून वापरले देखील नाहीत. एक्स्ट्रा 2 जोड आहेत माझ्याकडे, देऊ का? थांब, आणतोच मी, असं म्हणतच तो आत गेला. त्याने ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्टचा नवीन जोड तिच्या समोर ठेवला. नको सर, हे तुमचे कपडे मी कसे घालू, ती म्हणाली. असं ओल्यात राहण्यापेक्षा बरं आहे ना ते, आणि कपडे घालून काय मॉडेलिंग करायला जायचं नाही आपल्याला. कशी बशी रात्र काढायची आहे, तोपर्यंत तुझे कपडे सुकून जातील. उद्या बदल, त्यात काय एवढं. हे बघ, माझा कोणताही वाईट हेतू नाही. कसं कळत नाही ग तुला? त्याला जरा वाईटच वाटलं. बरं बरं, तुम्हाला दुखवायचं नाही आहे मला, आले मी चेंज करून, ती म्हणाली. हां ठीक आहे मग. हे बघ, इथे किचन आहे, पुढे बाथरूम, तिथे 4 रूम्स आहेत. ती त्याच्याकडे पाहतच राहिली. असं का पाहते आहेस, त्याने विचारलं. सर मला माहिती आहे, आम्ही इथे राहायला यायचो. आणि मग त्याला त्याची चूक लक्षात आली. त्याने पटकन जीभ चावली. ओ सॉरी हां, उलट तूच मला गाईड करू शकशील. तो हसला तशी तीही हसली. आधी बाथरूममध्येच गेली. प्रसाद पण दुसऱ्या बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आला. त्यानेही चांगलेच उबदार कपडे घातले. गरम पाण्याने आंघोळ करून घेतली तेव्हा तिला कुठे बरं वाटलं. आणि मग त्याने दिलेले स्वच्छ कपडे तिने चढवले. तिला भारी भारी लाज वाटत होती. ती बाहेर आली तसं त्याने चोरट्या नजरेने पाहिलं. तो बोलला काहीच नाही, पण त्याला थोडंसं हसू आलं. हसताय का सर, अगदीच जोकर वाटतेय का मी, तिने विचारलं. नाही ग, पण अशा कपड्यांमध्ये कधी पाहिलं नव्हतं ना तुला, म्हणून हसू आलं. बरं बस तू, मी चहा करतो. तो उठला. चहा यावेळेस, तिने घड्याळ पाहिलं. अरे हो, 9 वाजत आले ना. मग वरण भात लावतो, तो म्हणाला. असू देत, मी करते. नको नको, माझ्या घरी पाहुणी आहेस तू, तो म्हणाला.
अहो, घर तुमचं असलं तरी माझ्या परिचयाचं आहे ते, असं म्हणून ती सरळ किचनमध्येच घुसली. तोही तिच्या मागे गेला. हे बघ, तिथे डाळ तांदूळ, तिखट मीठ सगळं आहे. बाहेर बसलोय मी. काही लागलं तर सांग मला. बरं. तिने मग आधी सगळं पाहून घेतलं. भात केला, फोडणीचं छान वरण केलं, पापड तळून ठेवले. जेवण घेऊनच ती बाहेर आली. गरम गरम वरण भाताचं ताट त्याच्या हातात दिलं. तू पण घे. हो, आले मी, तुम्ही करा सुरू, ती म्हणाली. ये ना तू पण, एकटाच काय जेवू मी, तो म्हणाला. मग ती तिचंही ताट घेऊन बाहेर आली. हा, वरण अगदी मस्त झालंय. मला याची रेसिपी सांगून ठेव हां. तसं जेवण करायला मावशी येतात, पण कधी असा प्रसंग आला तर असंच वरण बनवत जाईन, तो म्हणाला. तुम्हाला आवडलं, तिने विचारलं. हो, हे बघ, आता वाटी भरून पिणार आहे मी. त्याने वाटी तोंडालाच लावली. सांग, रेसिपी सांग, तो म्हणाला. असू देत सर, रेसिपी कशाला हवी. कधी वरण प्यायची इच्छा झाली तर कळवा मला, मी घेऊन येत जाईन, ती म्हणाली. तसं तो हसला आणि तेवढ्यातच त्याला ठसका लागला. हळू सर. पण बराच वेळ त्याला खोकल्याची धाप लागली. तिने चटकन पाणी दिलं, पण खोकल्याची उबळ काही थांबेना. थांबा हं, आल्याचं हळदीचं पाणी करून आणते मी, ती आत गेली. ओवा, हळद, आल्याचं पाणी करून आणलं. हे घ्या, गरम गरम प्यायल्यावर बरं वाटेल तुम्हाला. त्याने ते घेतलं. त्याला थोडं बरं वाटलं. दोघांचं जेवण झालं. बरं, तू कोणत्या रूममध्ये झोपणार आहेस, त्याने विचारलं. कोणत्या रूममध्ये झोपू, तिने उलट विचारलं. कोणत्याही रूममध्ये झोप आतल्या, मी काय सांगू, तो म्हणाला. बरं, मी बाहेर आहे, पण जाताना जरा फॅन कमी करून जाशील का, मला थंडी वाजते, तो म्हणाला. बापरे, थंडी भरून आली की काय तुम्हाला, तिने विचारलं. हो, तसंच काहीतरी झालंय. अलीकडे ताप होता मला आणि त्यात आज भिजलो, त्यामुळे झालं असावं असं. आणि आता माझं औषध पण संपलंय. पण तुम्हाला ताप नाही ना सर, तिने काळजीने विचारलं. अंगात कणकण तर वाटू लागली आहे, पण पडतो मी आता, तो म्हणाला. आधी थर्मामीटर लावून पहा, किती ताप आहे तो चेक करा, ती म्हणाली. त्या ड्रॉवरमध्ये थर्मामीटर आहे, देशील, तिने आणून दिलं. बापरे, 101 ताप आहे तुम्हाला, ती म्हणाली. ठीक आहे, हरकत नाही, क्रोसिन घेतो आणि झोपतो सध्या. तुम्ही बसा इथे, मी पाणी आणते, तिने ड्रॉवरमधली क्रोसिनची गोळी काढून दिली. तुम्हाला काही वाटलं तर उठवा मला, ती म्हणाली. हो, माझा मोबाईल तेवढा घेतो आणि झोपतो मी पण, असं म्हणतच तो उठला. पण त्याला एकदम चक्कर आली. सर, काय झालं, आधारासाठी तिने हात दिला. त्याला खाली बसवलं. अगं, एकदम चक्करच आली मला. त्याचा हात बराच गरम लागत होता. तुमचं अंग तापलंय, मला वाटतं हा ताप वाढतच जाणार. थांबा, मी मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या घेऊन येते. ताप वाढला तर डोक्यात वगैरे जायला नको उगीच, ती म्हणाली. असू देत ग, काही नाही होणार, तू जा, झोप जा, तो वैतागत म्हणाला. बरं, तुम्ही स्वतःच पट्ट्या ठेवून घ्या, फक्त भांडं आणून ठेवते. तिने मग मिठाच्या पाण्याचं भांडं आणून ठेवलं. रुमाल कुठे आहेत, तिने विचारलं. असेल ग तिथे खालच्या ड्रॉवरमध्ये, वैतागतच तो म्हणाला. सारखं सारखं हे कुठे ते कुठे विचारत राहू नकोस मला, बरं नाही वाटत आहे मला, तो चिडला. तशी ती शांत झाली. त्याने डोळे बंद केले, पण तो कण्हत होता. तापात माणसांची चिडचिड होते, जाऊ देत, एवढा काही राग मानायला नको आपण, तिने स्वतःच्या मनाला समजावलं. सर, तब्येत ठीक आहे ना नक्की, तिने पुन्हा काळजीने विचारलं. पण आता त्याच्या डोळ्यांवर झापड होती. थोडी थोडी ग्लानी येऊ लागली होती. तिला त्याची काळजी वाटू लागली होती. तो गाढ झोपलाय पाहून तिने अलगद त्याच्या डोक्यावर हात ठेवून पाहिलं. यांचा ताप तर वाढतच चाललाय. आता थर्मामीटर लावा असं तरी कसं सांगणार, गाढ झोपून गेले हे. तरीही तिने तिच्या परीने विचारून पाहिलं. जरा थर्मामीटर लावून पाहता का, पण त्याचा काहीच रिप्लाय आला नाही. काय करावं, मग ती त्याच्या समोरच बसली. मिठाच्या पाण्याच्या घड्या बदलत राहिली. 2, 3, 4 वेळेस पाणी बदलून आणलं. तेव्हा कुठे त्याचा ताप थोडा कमी झाला, उतरला. पण तोपर्यंत तीही तिथेच खुर्चीला टेकून झोपून गेली होती. पहाटे पहाटे त्यालाच जाग आली.
उठल्यानंतर त्याला फ्रेश वाटत होतं. त्याने डोळे उघडून पाहिलं. 5:30 वाजले होते. त्याने आजूबाजूला नजर टाकली. समोर खुर्चीवर कीर्तीला बसलेला पाहून त्याला जरा आश्चर्यच वाटलं. तो चटकनच सोफ्यावर उठून बसला. कीर्ती, त्याने हळूच हाक मारली, पण ती गाढ झोपेत होती. त्याने पुन्हा हाक मारली, पण ती बिचारी नुकतीच झोपली होती. तिच्या हातात मिठाच्या पाण्याची घडी होती. अरे बापरे, रात्रभर ही या घड्याच बदलत होती की काय बिचारी. तो उठला, आतल्या बेडरूममधून एक शाल आणली आणि तिच्या अंगावर हलकेच पांघरली. शालीची ऊब मिळाल्यावर तिला जरा बरं वाटलं. त्याला वाटलेलं तिला उठवावं आणि आज झोप असं सांगावं, पण ती एवढी गाढ झोपेत होती की त्याला उठवेच ना. खुर्चीला मान टेकून ती तशीच झोपून राहिली. तासाभराने तिला सुद्धा जाग आली. ती चटकन उठली. आजूबाजूला पाहिलं. बापरे, आपण इथेच झोपून गेलो. मग तिने सोफ्यावर पाहिलं. समोर प्रसाद नव्हता. आता हे कुठे गेले? तिने आजूबाजूला पाहिलं. किचनमधून कसला तरी आवाज येत होता. ती किचनमध्ये गेली. काय करताय सर? तिने विचारलं. आपल्यासाठी चहा करतोय. मग मी करते ना, मला उठवायचं, ती म्हणाली. तू काल झोपलीसच कुठे होतीस तुला उठवायला? रात्रभर कशाला जागलीस तू? त्याने विचारलं. तुम्हाला ताप चढत होता म्हणून, ती म्हणाली. पण तुझी झोप झाली का? त्याने विचारलं. झाली तशी, मान जरा आखडल्यासारखी झाली आहे, ती म्हणाली. होणारच, रात्रभर त्या खुर्चीवर कशाला बसून राहायचं? काही नसतं झालं मला, तो म्हणाला. काल किती काळजी वाटत होती, आज तुम्हाला असं बोलायला काय जातंय? ती म्हणाली. तुम्ही बाजू व्हा आता, मी करते चहा, खायला पण करते काहीतरी, पण आधी पटकन फ्रेश होऊन घेते. असं म्हणत ती बाथरूममध्ये गेली, आंघोळ केली, स्वतःचे कपडे घातले आणि त्याचे कपडे अगदी स्वच्छ धुवून ठेवून दिले. काल डब्यांमध्ये तिने पोहे पाहिले होते. तिने पटकन तेच केले. सर, माझा तर फोन बिलकुल लागत नाहीये. तुमचा लागतोय का हो? मला माझ्या आईबाबांना कळवायचं होतं, ते माझी काळजी करत असतील, ती म्हणाली. हो, माझा फोन चालू झालाय. मी माझ्या बाबांना सकाळीच केला होता. माझी आई म्हणत होती उगीच तिथून निघून आले म्हणून. माझी आई काही दिवस इथेच होती ना, परवाच दिवशी गेली ती, आणि नेमका मला काल ताप आला, तो म्हणाला. पण आता तुमची तब्येत ठीक आहे ना, तिने विचारलं. हो, मिठाच्या पट्ट्या होत्या की डोक्यावर, तो हसत म्हणाला. हां, हा घे फोन, तो म्हणाला. तिने फोन घेतला आणि बाबांना फोन लावला. बाबा, तिचा आवाज ऐकूनच बल्लाळ मामांना हायसं वाटलं. अगं राजा, कुठे आहेस तू? कालपासून किती काळजीत होतो आम्ही. कुठे आहेस तू आणि तुझा फोन का लागत नाहीये? त्यांनी विचारलं. अहो बाबा, काल पूल पडला ना, मग ऑफिसमध्येच अडकले आणि रात्री, पुढे तिला बोलवेच ना, तिला रडूच येऊ लागलं. अगं काय झालं? तू ठीक आहेस ना? कुठे आहेस तू राजा? कुणाच्या मोबाईलवरून फोन करतेयस? सांग बाळा, सांग. ती रडतच राहिली. आपण एका मुलाबरोबर रात्री रो हाऊसवर होतो हे तिला सांगवे ना. ती रडत राहिली. बल्लाळ मामा आणि कुंदा मामींचं टेन्शन वाढू लागलं. तिची अवस्था प्रसादच्या लक्षात आली. त्याने तिच्या हातातला फोन खेचून घेतला. हॅलो, नमस्कार काका. नमस्कार काका, मी प्रसाद देसाई बोलतोय, ओरायन कंपनीचा डायरेक्टर, म्हणजे कीर्तीचा बॉस. हां सर, बोला ना, बल्लाळ मामा गडबडीत म्हणाले. हे बघा, काल मी कीर्तीला घरी पोचवायचा आटोकाट प्रयत्न केला, पण पूल कोसळला, पाणी भरलं. एकंदरीत परिस्थितीमुळे आम्ही अडकून पडलो. ऑफिसमध्ये पण पाणी भरू लागलं होतं. तिला तिथे एकटीला ठेवणं मला सेफ वाटलं नाही. मग नाईलाजाने मी तिला कंपनीच्या रो हाऊसवर घेऊन आलो. हे पहा, मी अगदी सज्जन मुलगा आहे. माझ्या आईने माझ्यावर चांगले संस्कार केले आहेत. मुलींचा आदर आणि सुरक्षितता मी माझं कर्तव्य समजतो. विश्वास ठेवा, अगदी सेफ आहे ती. काही वेळातच मी तिला घरी सोडेन, प्रसाद म्हणाला. बरं बरं बरं, मग एवढं काय घाबरायचं? तिला फोन देता का साहेब जरा, बल्लाळ मामांनी म्हटलं. हो देतो, पण तुम्ही मला साहेब सर असं म्हणू नका, फक्त प्रसादच म्हणा. बरं बरं, प्रसादने मग फोन कीर्तीला दिला.
कीर्ती, घाबरायचं काय त्यात एवढं? परिस्थिती तशी आली म्हणून तुला तिथे राहावं लागलं. पण तुमचे सर चांगले आहेत, आमचा विश्वास आहे. अजूनही पुलाचं काम झालेलं नाही. थोड्या वेळाने निघ तू. धर, आईशी बोल. असं म्हणून त्यांनी कुंदामामींना फोन दिला. त्यांनी सुद्धा कीर्तीची चौकशी केली. आई बाबा नाराज नाहीत पाहून कीर्तीला जरा बरं वाटलं. ती निश्चिंत झाली. तिने फोन ठेवून दिला. प्रसादच्या रूपात बल्लाळ मामांना मात्र संकटातही संधी बरोबर दिसली होती. झालं समाधान? अशा वेळेस कोणी वाईट वेडेवाकडे विचार करत नाहीत ग. कसं कळत नाही तुला? प्रसाद म्हणाला तशी ती हसली. सर, आपण ऑफिसला कधी निघायचं? तिने विचारलं. आधी तिथे काय परिस्थिती आहे ते पाहावी लागेल. असं म्हणून त्याने तिथल्या जवळ राहणाऱ्या एका कामगाराला फोन केला. साहेब, इथे अजूनही भरपूर पाणी आहे. आम्ही आधी गोडाऊन साफ करून घेतो. मला वाटतं आज सुट्टी दिलेलीच बरी. त्याने सांगितल्यावर मग प्रसादने तसाच निर्णय घेतला आणि मग कळवून टाकलं. हे बघ, आज सुट्टीच द्यावी लागणार आहे. पुलाचं काम लगेच होईल असं वाटत नाही. पण थोडं पाणी ओसरलं की मी तुला मागच्या रस्त्याने तुझ्या घरी सोडून येईन. काळजी करू नकोस. तोपर्यंत शांत बस तिथे, तो म्हणाला. मी जरा बाहेर जाऊन येते, ती म्हणाली. जा पण सावकाश, तिथे निसरड आहे. उगीच पडली बिडलीस ना तर मी काय उचलायला येणार नाही, तो म्हणाला. तिने जरा तोंड वेडवाकडं केलं आणि बाहेर पडली. बाहेर येताच सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. बाहेर खरोखरच अजूनही ओल होती. ती कडुलिंबाच्या झाडाखाली गेली. इथल्या या पॅसेजमध्ये कितीतरी वेळ ते सगळे गप्पा मारत बसत असत. एका क्षणात किती आयुष्य बदललं. तिला अमूची आठवण येऊ लागली. फोन तर चार्ज करून ठेवला होता, पण अजूनही रेंज नाही. पाहूया, जराशी रेंज येते वाटतं. विचार करतच मोबाईल तिने वर खाली धरून पाहिला. एखादी काडी दिसली. थोडा वेळ इथेच थांबलो तर इथेच रेंज येईल, असं म्हणून तिने कठड्यावरचं पाणी झटकलं आणि तिथे बसली. ब्रेकफास्ट करताना शेखरने अमितला विचारलं. काय रे अमू, मला सांग, विठ्ठलवाडीला खूप पाऊस वगैरे झाला तर घरी कधी पाणी यायचं का रे? नाही रे काका, घरी कधीच तसं पाणी आलं नाही, पण फॅक्टरीत मात्र यायचं कधी कधी. ती उतरणीला आहे ना, अमित म्हणाला. असं? पण मग तेव्हा तुम्ही काय करायचात? सगळं भिजत असेल नाही? काकाने हळूहळू माहिती काढायला सुरुवात केली. हो मग, बल्लाळ मामा, माझे बाबा माथाडी कामगारांना हाताशी घ्यायचे आणि महत्त्वाच्या सगळ्या फाईल्स, डॉक्युमेंट्स कार्टनमध्ये भरून वर हलवायचे. मशीन्सला तर फार काही करता यायचं नाही, पण त्याचे मोठे मोठे कवर्स असायचे, ते टाकून ठेवायचे. पॉवर हाऊस बंद करून टाकायचे. मग दुसऱ्या दिवशी इंजिनियरला बोलवून ते सगळं ठीकठाक करून घ्यायचे. पावसाळ्यातून एकदा तरी असा त्रास व्हायचा आम्हाला. फार कटकट व्हायची, तो म्हणाला. का रे काका, तू का विचारतोयस? अमितने विचारलं. अरे नाही, सहजच. काय झालं, शशीचा फोन होता. त्याचा मुलगा प्रसाद तिथे असतो ना, तो म्हणत होता तिथे भरपूर पाऊस आहे, फॅक्टरीत थोडं पाणी आलंय वगैरे वगैरे. ऐकूनच अमितला कसं तरी झालं. मग काका, तू काय म्हणालास? अमितने काळजीने विचारलं. मी काय म्हणणार? मी म्हटलं, फॅक्टरी तुमची आहे, तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. असं कसं काका? फॅक्टरी त्यांच्या नावावर झाली म्हणून लगेच त्यांची होत नाही ना ती. तू मला तरी विचारायचंस ना, मी सांगितलं असतं काहीतरी, अमित रागाने म्हणाला. अरे जुन्या स्टाफला विचारून त्यांनी काहीतरी अरेंजमेंट केली रे बाबा. मी कशाला डिटेलमध्ये विचारत बसू? आपला त्याच्याशी काय संबंध? तो आपला त्याच्या मुलाबद्दल सांगत होता. त्याच्या मुलाला बरं नाही, एखाद दुसरा स्टाफ ऑफिसमध्ये अडकला वगैरे वगैरे. पण मी काही कसून चौकशी केली नाही. ज्या गोष्टीशी आपला संबंधच नाही, आपण उगीच त्याचा कशाला किस काढायचा? आता सहज विषय निघाला म्हणून विचारलं तुला, काका म्हणाला. पण अमितला मात्र काळजी वाटू लागली. एखाद दुसरा स्टाफ मागे राहिला? कीर्ती तर तिकडेच काम करते, ती सेफ असेल ना? त्याला तिची काळजी वाटू लागली. तिची आठवण पण येऊ लागली. पण सगळ्यांसमोर फोन कसा करायचा? चल रे, ब्रेकफास्ट झाला असेल तर ऑफिसला निघूया आपण. काकाचा आवाज झाला तसा तो गडबडीने उठला. गाडीत काका काहीतरी बोलत होता.
पण त्याचं लक्षच नव्हतं. त्याचं सगळं लक्ष आता कीर्तीकडे लागून राहिलं होतं. कधी एकदा ऑफिसला जातो आणि कीर्तीला फोन करतो असं त्याला झालं होतं. बरं का अमू, आज अवनी ऑफिस जॉईन करणार. हे बघ, तिचं थोडं काम मिश्रा करतीलच, पण बाकी सगळं डॉक्युमेंटेशनचं, फायलिंगचं, फीडिंगचं काम करायला तू जरा तिला मदत कर. काय आहे, 3-4 दिवस सगळी कामं पेंडिंग राहिली असणार तिची. एकदा का काम लेवलला आलं ना की मग काही प्रॉब्लेम नाही. कळतंय का तुला? शेखरने विचारलं. अमित अजून स्वतःच्याच नादात होता. काय रे अमू, काय विचारलं मी? काकाने विचारलं. हो रे, तेच तेच काय सांगतोस तू? अमू वैतागला. तेच तेच कुठे सांगितलं? पहिल्यांदाच तर सांगतोय मी. डोक्यावर तर परिणाम झालाच होता तुझ्या, आता कानावर पण झालाय की काय? शेखरने विचारलं. तसं अमितने जरा रागानेच काकाकडे पाहिलं. माझ्याकडे रागाने काय पाहतोस रे? आणि सारखी सारखी मला ठसन काय देत असतोस तू? तुला काय वाटतं, तू रागाने पाहिलंस म्हणजे मी घाबरेन? चल सॉरी म्हण मला, शेखर म्हणाला. कशाबद्दल? अमितने आश्चर्याने विचारलं. आता माझ्याकडे रागाने पाहत होतास ना म्हणून, शेखर गमतीने म्हणाला. जा रे, मी नाही काही सॉरी वगैरे म्हणणार तुला. मी जेव्हा प्रेमाने बघतो तेव्हा तू थँक्यू म्हणतोस मला? अमित उलट म्हणाला. एक नंबरचा आगाऊ, उद्धट आणि भांडखोर आहेस तू अमू. तुझ्या बायकोचं कसं होणार काय माहीत? गाडी वळवत शेखर म्हणाला. अमितला फार छान हसायलाच आलं. काकूचं काय झालं तेच होईल माझ्या बायकोचं, अगदी हळू आवाजात तो म्हणाला. शेखर किंचित हसला आणि त्याला हलकाच धपाटा घातला. चल, तुझं ना अमू तोंड तेवढं भरभर चालतं. त्याच्या खांद्यावर हात टाकून काका लिफ्टमध्ये चढला. काका, मी जरा कॅन्टीनमध्ये जाऊन येऊ का रे? मला ना आज कोल्ड्रिंक घ्यायची फार इच्छा होते. लगेच येतो प्लीज, जातो ना. काय रे हे अमू, आत्ताच तू चहा घेऊन आलास ना रे, आणि आता तुला कोल्ड्रिंक घ्यायचं आहे? जा मूर्ख लेकाचा. अमित लिफ्टमध्ये गेलाच नाही. त्याने सरळ कॅन्टीन गाठलं. बाहेरच्या लॉनमध्ये एक कोपरा पकडला. सकाळी सकाळी कॅन्टीनमध्ये तर कुणीच नसतं. त्याला अगदीच शांतता मिळाली. त्याने पटकन फोन काढला आणि कीर्तीलाच फोन लावला. फोनची रिंग होताच कीर्तीला पण भारी आनंद झाला. अमूचा फोन. हॅलो अमू, कसा आहेस तू? घाईघाईने तिने विचारलं. मला आधी सांग, तू कशी आहेस? काका सांगत होता तिथे भरपूर पाऊस आहे म्हणून, त्याने काळजीने विचारलं. हो ना रे, खूप पाऊस आहे इथे. तुला माहिती आहे अमू, आपल्या फॅक्टरीत सुद्धा पाणी आलं होतं. बाबा आणि काका कशी अरेंजमेंट करायचे त्या पद्धतीने मी सगळ्या फाईल्स वगैरे वर आणून घेतल्या. मशीन्सना कव्हर करून ठेवलं. प्रसाद सरांना एवढं माहीत नव्हतं ना, पण मी सगळं व्यवस्थित गाईड केलं त्यांना, ती म्हणाली. ते बरंच केलंस, पण मग आज सुट्टी आहे तुम्हाला? तू घरीच आहेस? त्याने विचारलं. मग मात्र काय बोलावं तिला सुचेना. ती अगदीच शांत झाली. कुठे आहेस तू कीर्ती? ठीक आहेस ना गं? त्याने काळजीनेच विचारलं. हो ठीक आहे, ती एवढंच म्हणाली. बरं मामा बरे आहेत ना? बरेच दिवस झाले त्यांच्याशी बोलणं झालं नाही. आहेत का ते बाजूला? त्याने विचारलं. अरे अमू, मी ना घरी नाही आहे रे, ती म्हणाली. ऑफिसला आलीस पण तू? त्याने उलट विचारलं. नाही रे, ऑफिसला पण नाही आहे मी. ती वेळ काढत होती. मग कुठे आहेस तू? रस्त्यात? तोच आपला गेस करत चालला होता. नाही रे, रस्त्यात पण नाही आहे मी. अगं मग बोल पटकन, कुठे असते? आता मात्र तो भडकला. अमू, मी ना आपल्या कंपनीच्या रो हाऊसवर आहे रे, ती भीत भीत म्हणाली. कंपनीच्या रो हाऊसवर? तिथे काय करतेस तू? त्याने आश्चर्याने विचारलं. अरे, काल ना ऑफिसमधून निघायला थोडा उशीर झाला. त्यात जो मधला पूल आहे ना तो पडलाय. पलीकडच्या बाजूला जाताच येत नाहीये. मग मी ऑफिसमध्येच थांबले. पण मग एवढं बोलून ती पुन्हा थांबली. पण मग काय? तिला पुढचं सांगवेच ना. पण मग काय ग? बोल लवकर. त्याचा आवाज चढला. ऑफिसमध्ये मी आणि प्रसाद सर होतो. मग पाणी भरू लागलं. मग तेच म्हणाले की आपण कंपनीच्या रो हाऊसवर जाऊ.
तिथे आपण जास्त सेफ राहू, ती म्हणाली. म्हणजे म्हणजे काय, त्याने विचारलं. ती काहीच बोलली नाही. म्हणजे काल रात्रभर तू त्या प्रसाद बरोबर कंपनीच्या रो हाऊसवर एकटीच होतीस? काय ग, काय विचारतोय मी, त्याने रागानेच विचारलं. तशी ती घाबरली. काय करणार, परिस्थितीच तशी होती ना, माझ्याकडे पर्यायच नव्हता. अमितला खरं तर राग येत होता, पण त्याच्यावर कंट्रोल करत त्याने विचारलं, आता बरी आहेस का तू? हो, मी बरी आहे. आता थोड्या वेळाने घरी निघणारच आहे मी, ती म्हणाली. निघ लवकर मग, तो रागाने म्हणाला. बरं, मला सांग, रात्री झोपायची व्यवस्था कशी होती? एवढा वेळ त्याच्या मनात जे खदखदत होतं ते त्याने एकदाचं विचारून टाकलं. त्या प्रश्नावर तर ती अधिकच घाबरली. आता दोघेही हॉलमध्येच होतो, हे कसं सांगायचं? त्यात आपण त्याच्या कपाळावरच्या मिठाच्या घड्या बदलत होतो, हे पण सांगवे ना. तू आतल्या रूममध्ये झोपली असेल ना, बेड आहे तिथे, त्याने मुद्दामूनच विचारलं. हो, मी तिथेच होते. खोटं बोलताना तेवढं बरं वाटलं नाही. खरं तर आपण खोटं का बोलतोय हेही तिला कळलं नाही. समजा सांगितलं असतं की मी हॉलमध्येच खुर्चीवर बसून होते, प्रसाद सर आजारी होते म्हणून त्यांच्या कपाळावर मिठाच्या घड्या ठेवत होते, तर काय झालं असतं? ती विचारातच गेली. आणि प्रसाद कुठे झोपला होता, त्याने विचारलं. तरीही ती तिच्याच विचारात होती. काय ग, प्रसाद कुठे झोपला होता, त्याने पुन्हा रागानेच विचारलं. बाहेर हॉलमध्ये. हां, पाऊस अजून आहे का तिथे, त्याने विचारलं. आहे, पण कमी आहे. पाणी पण ओसरू लागले आता, ती म्हणाली. बरं, निघ मग, नीट घरी जा, नाहीतर बघ काय करायचं ते. ठरव तुझं तू. इथे बसून मी काय सांगणार आणि मी काय करणार. ठेवतो मी फोन. रागारागानेच त्याने फोन ठेवून दिला. तिला कसं तरीच वाटलं. आज अमुशी आपण पहिल्यांदाच खोटं बोललो. त्याची का भीती वाटली आपल्याला? आपल्या मनात तर तसं काहीच नव्हतं. पण मुलांचं असंच असतं. मैत्रिणींच्या बाबतीत, गर्लफ्रेंड बाबतीत, बहिणीच्या बाबतीत, बायकोच्या बाबतीत जास्तच पॉझिटिव्ह होऊन जातात. हा आत्ताच एवढा रागवला. समजा याला खरं सांगितलं असतं तर कोल्हापूरवरून डायरेक्ट विठ्ठलवाडीलाच पोहोचला असता हा. बापरे, कसा बरं संसार करायचा? सगळ्या गोष्टी किती सांभाळाव्या लागतात. देवाने अशी काहीतरी अरेंजमेंट केली पाहिजे होती. एकाच जन्मात वर्षावर्षांनी मुलगे मुली व्हायला पाहिजे होते आणि मुली मुलगे. यावर्षी ज्या मुली मुली आहेत त्या पुढच्या वर्षी मुलगे, आणि यावर्षी जे मुलगे आहेत ते पुढच्या वर्षी मुली. अगदी भारी मज्जा आली असती. पण मग आपल्याला सुद्धा भरपूर कपडे लागले असते. 1 वर्ष मुलांसाठी लागणारे कपडे, 1 वर्ष मुलींसाठी लागणारे कपडे. मग सगळे मुलगे मुली झाल्या असत्या. त्या वर्षी त्यांनी केस वाढवले असते का? ओळखीतले सगळे मुलगे तिच्या डोळ्यासमोर आले. केस वाढवलेले, 2 वेण्या घातलेले, अगदी अमू, तेजू आणि प्रसाद सर सुद्धा. तिला जाम हसू आलं. ती एवढी हसत होती की प्रसाद तिच्यासमोर उभा राहून काहीतरी विचारतोय याचं तिला भानच उरलं नव्हतं. अशी वेड्यासारखी काय हसतेस? काल ताप मला होता, पण तो तुझ्या डोक्यात शिरला की काय? अगं, तुला हर्षवायू झालाय की काय, त्याने विचारलं. त्याच्या बोलण्याने ती जरा भानावर आली, शांत झाली. का हसत होतीस, त्याने विचारलं. आणि फोन चालू झाला का तुझा? हो, चालू झाला, ती म्हणाली. बाबांशी बोलत होतीस, त्याने विचारलं. नाही, मैत्रिणीशी. प्रज्ञाशी, त्याने विचारलं. नाही, वेगळीच मैत्रीण होती. ऑफिसमधलं कोणी? तोही जरा जास्त चौकशी करू लागला. नाही हो, माझ्या शाळेतली मैत्रीण आहे, अमृता. बरं, ठीक आहे, जाऊ दे. ऑफिसमध्ये साफसफाई सुरू आहे, हळूहळू आपण तयारी करून घेऊ. मी तुला घरी सोडतो, तो म्हणाला. हो, चालेल. अमितने फोन ठेवला. तो जरा वैतागला होता. गुड मॉर्निंग, अवनीने त्याला हाय केलं. गुड मॉर्निंग, तो जरा कुसक्यासारखंच म्हणाला. काय झालं, आज मूड बरा नाही का, तिने विचारलं. कशावरून अंदाज बांधलास तू, त्याने विचारलं. आत्ताच फोनवर कुणाशी तरी बोलत होतात ना,
तुमच्या चेहऱ्यावरच्या हावभावावरून वाटलं तसं. काही काळजीचं कारण नाही ना? तिने विचारलं. काळजीचंच तर कारण आहे. तो स्वतःशीच पुटपुटला. का? काय झालं? घरी सगळे बरे आहेत ना? कुणी आजारी असलं म्हणजेच काळजी असते का ग? त्याने उलट विचारलं. नाही, तसं नाही. पण सध्या मी ज्या मनस्थितीतून चालली आहे ना, माझ्यासाठी तरी तेच काळजीचं कारण आहे, ती म्हणाली. पण खरं सांगू का, सोबतीला चांगली माणसं असली ना की मग वादळ वाऱ्यासारखं कितीही मोठं संकट आलं तर तेवढं टेन्शन राहत नाही, ती म्हणाली. मला तर उलट नको तिथे सोबत करणाऱ्या माणसांचंच टेन्शन येतं जास्त. प्रसादला उद्देशून तो काहीतरी म्हणाला. तिला विशेष काही कळलं नाही. काय म्हणालात तुम्ही? तिने विचारलं. काही नाही ग. आणि तू तरी किती प्रश्न विचारतेस. चल जाऊया आपण. भाऊ बहिणीने नुसता वैताग आणलाय मला. तो वैतागला आणि पुढे गेला. तिला जरा वाईट वाटलं. आपण उगीच एवढे प्रश्न विचारले त्यांना. त्यांना नसेल आवडत तर फार बोलायलाही नको त्यांच्याशी. असंही काहीही संदर्भहीन बोलतात कधी कधी. कुठल्या भाऊ बहिणीबद्दल बोलत होते काय माहीत. तिने आपल्या भुवया उंचावल्या. एक हलका उसासा टाकला. तीही त्याच्या मागून वर आली आणि सीटवर जाऊन बसली. खरं तर तिला वाटलेलं तो आज तिच्याबद्दल विचारेल. 3-4 दिवसांनी आपण ऑफिसला आलो त्याबद्दल विचारेल. आईच्या तब्येतीबद्दल विचारेल. काही मदत हवी का असं म्हणेल. पण त्याची तर चिडचिड चालू होती. तेजू, सई, दोघांचाही डबा ठेवलाय, घेऊन जा. सई, तुला विनिता पिकअप करेल ना ग? की आधी तेजूलाच सांगू तुला सोडायला? शर्वरीने विचारलं. नको गाई, मी काय लहान आहे का? मला सगळे रस्ते माहिती आहेत. तसंही क्षितिज आणि विनिता येणार आहे. आम्ही तिघं जाऊ. तू काळजी करू नकोस. तिने आपला डबा उचलला आणि ती बाहेर पडली. काकू, मी पण येतो ग, तेजस म्हणाला. तू कसा जाणार तेजू? काकूने विचारलं. आज बाईकने जातो. आज पाऊस नाही आहे ना. पाऊस नसला की बाईकने जा असं काका म्हणाले होते. वा तेजू, तुझी नवीन बाईक अगदी मस्त आहे. पण सांभाळून जा. हेल्मेट घेऊन जा हं. द्यायच्या तेवढ्या सूचना काकूने दिल्या. बरं, येतो मी. तुला काही सामान वगैरे आणायचं असेल तर व्हॉट्सॲप कर मला. मी येताना घेऊन येईन, तो म्हणाला. काकू प्रेमाने त्याच्याकडे पाहतच राहिली. एवढा कसा रे तू गुणी तेजू? वहिनींनी नक्कीच काहीतरी उपवास तापवास केले असणार म्हणून त्यांना असा मुलगा मिळाला. हसत हसत शर्वरी म्हणाली. तिचा हात हातात घेत तेजस पटकन म्हणाला. का ग, तुझा मुलगा नाही मी? शर्वरी जरा गोंधळली. अरे, तसं नव्हतं रे म्हणायचं मला. तू माझाच आहेस, सगळ्यात जास्त लाडका. मग तो हसला. येतो काकू म्हणत बाईकवर बसला. काकूला बाय करून निघून गेला. बाय डॅडी असं म्हणत तन्वी आपल्या बाबांच्या गाडीतून उतरली. समोरच तेजस बाईक लावून आत शिरत होता. तिने हाक मारली. ए हाय तेजस, इकडे ये जरा. त्याने पण तिला हाय केलं. पुढे झाला. डॅडी, हा माझा मित्र तेजस. आमची कालच फ्रेंडशिप झाली. तेजस, हे माझे डॅडी. दिवाकरांनी हाय केलं. तेजसने पण पटकन नमस्कार केला. नमस्कार काका. पाहताच क्षणी दिवाकरांना तो मुलगा फार आवडला. आजकालच्या युगात नमस्कार कोण करतं? पण असतात. बोटांवर मोजता येईल एवढी गुणी मुलं जगात असतात. काय रे बेटा, कुठे राहतोस तू? आडनाव काय तुझं? दिवाकरांनी विचारलं. तो काही बोलणार तेवढ्यात त्यांचा फोन वाजला. अरे सॉरी हां, जरा हा फोन घेतो मी, मग बोलतो. असू दे डॅडी, नंतर भेटू आपण. आम्हाला उशीर होतोय, आमचं लेक्चर सुरू झालं असणार. बरं बरं, ओके, बाय बाय, असं म्हणत दोघं कॅम्पसमध्ये आत आले. क्लासमध्येच गेले. जाताना तो शांतच होता. ती अखंड बडबड करत होती. काय रे तेजस, आज तू बाईकवर कसा आलास? तिने विचारलं. मी बाईकवरच येणार आहे आता. काका म्हणाले पाऊस असला की बाईकवर जायचं नाही, तो म्हणाला. मला पण ना बाईक स्कूटी चालवायला खूप आवडते, पण माझे डॅडी मला देत नाहीत, वैतागत ती म्हणाली. का का देत नाहीत? त्याने विचारलं. ते म्हणतात 2 व्हीलर तेवढी सेफ नसते, म्हणून 4 व्हीलरनेच जायचं. पण तीही मला चालवायला देत नाहीत. एकतर स्वतः सोडतात किंवा मग ड्रायव्हर काकांना सांगतात. तेजस, एकदा या कॅम्पसमध्ये मला तुझी बाईक चालवायला देशील का रे? तिने विचारलं. त्याला एकदम ठसकाच आला.
हां, देईन केव्हा तरी. आलेलं मरण त्याने पुढे ढकललं. चल सध्या लेक्चरला जाऊया म्हणतच तो आत शिरला. तो पहिल्या बेंचवरच जाऊन बसला. ती म्हणाली, ए वेड्या, पहिल्या बेंचवर काय बसतोस? मागे चल, म्हणजे चिट चॅट करता येईल. नको नको, तू जा, मला इथेच बसायचंय. तो म्हणाला, तुझी मर्जी. ती मागे जाऊन बसली. त्याचं त्याला बरंच वाटलं. बाजूला बसली असती तर अखंड बडबड केली असती. या मुलींना बडबडीचा कंटाळा कसा येत नाही? सगळ्या मुली अशाच असतात. ही काय, सई काय? आपली सईसुद्धा किती बोलते, आणि ती अवनीसुद्धा काही कमी नाही. आणि आता ही तन्वी. या तिघींची बोलण्याची कॉम्पिटिशन लावली तर तिघींना पण गोल्ड मेडल मिळेल. मग त्यांचे सर आले, लेक्चर झाले, लंच टाईम झाला. नंतर ती त्याच्याकडे आली. चल तेजस, आपण कॅन्टीनमध्ये जाऊया, पिझ्झा वगैरे ऑर्डर करू. ती म्हणाली, नको ग, तुला करायचं असेल तर कर. माझ्या काकूने मला डबा दिलाय, मी तोच जेवणार. बरं, मी पिझ्झा घेते, तू तुझा डबा काढ. दोन्ही गोष्टी आपण एकमेकांसोबत शेअर करूया. ती म्हणाली, पण त्याला त्या सगळ्या भानगडी नकोच होत्या. पण काही बोलताही येईना. तिने तिचं ठरवून टाकलं होतं. तिने पिझ्झा ऑर्डर केला. हां, तुझा डबा काढ आता, ती म्हणाली. त्याने डबा उघडला. अरे वा, बटाट्याचे पराठे मला तर खूप आवडतात बाबा. तिने त्याच्याच डब्याचं झाकण घेतलं, त्यातला एक पराठा उचलून ठेवला आणि स्वतःकडे सरकवला. घे, तू पण पिझ्झा घे ना, आपण मिळून मिळून खाऊ. मस्त झालाय पराठा. तुझी काकू अगदी मास्टर शेफ आहे. थँक्यू सांग तिला. अरे घे ना पिझ्झा. जबरदस्तीने तिनेच 2 पिझ्झाचे पीस त्याच्या डब्यात ठेवले. नको नको, मला बाहेरचं आवडत नाही काही, तो म्हणाला. असं कसं? सगळं खायला शिकायचं, घरचं बाहेरचं. ती आपलं तत्त्वज्ञान सांगत राहिली. त्यांचं जेवण झालं. चल एक राऊंड मारून येऊ, ती म्हणाली. त्याने घड्याळ पाहिलं. लंच संपायला अजून 15-20 मिनिटं होती. तो तिच्या मागे निघाला. आजचं लेक्चर चांगलं होतं ना, तो म्हणाला. कुणास ठाऊक, मला तर डुलक्या येत होत्या, ती म्हणाली. काय हे तन्वी, आपल्या पालकांनी पैसे खर्च करून इथे पाठवलंय ना आपल्याला, तू गोष्टी सिरियस कशा घेत नाहीस? मला तर कमाल वाटते तुझी, तो म्हणाला. उलट तेजस ना, मला तुझी कमाल वाटते. सगळ्या गोष्टी एवढ्या सिरियस कशा घेतोस तू? अरे कॉलेज आहे, मजा करायची. अभ्यास काय 4 दिवसात पण होतो तो. जाऊ दे, तिथे बघ कसली तरी प्रॅक्टिस चालली आहे, चल बघूया आपण. आणि मग ते ऑडिटोरियमकडे गेले. तिथे कसल्या तरी गाण्याची आणि डान्सची प्रॅक्टिस चालली होती. तन्वीने कोणत्या तरी मुलीला विचारलं, ही कसली प्रॅक्टिस चालू आहे? 2nd इयर स्टुडंट्सचं ॲन्युअल फंक्शन आहे ना, त्याची प्रॅक्टिस चालू आहे, ती मुलगी म्हणाली. वा, एकदम भारी. तेजसला पण काहीतरी एक्सायटेड वाटलं ते. ती मुलं डान्स बसवत होते. तेजस ते पाहायला पुढे झाला. त्याने तो डान्स पाहिला, पण त्यात तेवढा ग्रेस नव्हता. त्या मुलांना ती स्टेप काही जमत नव्हती. अचानकच तेजसला काय झालं काय माहीत, तो पुढे गेला. ए मित्रा, ही स्टेप मी इझी करून दाखवू का तुम्हाला, त्याने विचारलं. अरे दाखव ना, खूप बरं पडेल. कधीपासून ही स्टेप आम्ही ट्राय करतोय. मग तेजसने ती स्टेप इतकी छान करून दाखवली की सगळ्यांनाच ती आवडली. तेजसने त्यांची प्रॅक्टिस घेतली. कसला भारी मुलगा आहेस तू. तुझं नाव काय रे? कोणत्या वर्षाला आहेस तू? तिथल्या एका मुलाने विचारलं. मी तेजस, आत्ताच कॉलेज जॉईन केलंय, तेजस म्हणाला. अरे मग लंचमध्ये थोडा वेळ आमची कोरिओग्राफी करशील का तू? हे बघ, आम्ही असंही बाहेरचा जो कोरिओग्राफर आहे ना, त्याला तर पैसे देणारच आहोत. पण तू इतकं छान शिकवतोयस, ते पैसे तुला देऊ, तो मुलगा म्हणाला. पैसे नकोत मला, उद्यापासून मी शिकवायला येत जाईल. पण आता निघतो, आता माझं लेक्चर आहे ना. ओके. बरं, माझं नाव अगस्ती, माझा फोन नंबर ठेव, त्या मुलाने सांगितलं. ओके, बाय अगस्ती, उद्या इथेच येतो. तन्वी तिथेच रमली आहे पाहून यावेळेस त्याने तिचा हात धरला. अगं चल, लेक्चर सुरू झालं असेल आपलं. तेजस, तू काय भारी डान्स करत होतास, मी तर तुला पाहतच राहिले. धावत धावत ती बोलत राहिली. हो माहिती आहे मला, पण चल आधी. मग दोघं जवळजवळ धावत पळतच क्लासरूममध्ये आले.
नशीब लेक्चर अजून सुरू झालं नव्हतं. ती मागे जाऊ लागली. ए थांब तन्वी, पुढेच बस. मागे बसून नुसत्या डुलक्या मारतेस तू. पुढे बस, नोट्स काढ, तो म्हणाला. ती हसली. ओके सर, आणि त्याच्याच बाजूला जाऊन बसली. थोडा वेळ तिची चुळबुळ झाली खरी, पण नंतर जसजसं सरांनी स्लाईड्स दाखवायला सुरुवात केली, नेव्हिगेशनबद्दल माहिती दिली, ट्रान्सपोर्ट रूट समजावले, तिला इंटरेस्ट येऊ लागला. त्याच्यासोबत तिने पण नोट्स काढल्या. कॉलेज सुटलं तेव्हा ती म्हणाली, तेजस, आज माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी फर्स्ट बेंचवर बसली आहे. पण पहिल्या आणि शेवटच्या बेंचमध्ये खूप फरक असतो, ती म्हणाली. अच्छा, काय फरक असतो, त्याने विचारलं. अभ्यासाकडे लक्ष देण्याचा, ती म्हणाली. तसं त्याला हसायला आलं. हो ना, मग आता उद्यापासून माझ्यासारखंच पहिल्या बेंचवर बसायचं, तो म्हणाला. बरं, बघते. आता कशी जाणार तू, त्याने विचारलं. ऑटोने. डॅडी म्हणत होते गाडी पाठवतो म्हणून, पण कधी लेक्चर लवकर संपतं, कधी उशिरा, नक्की वेळ माहीत नसते, म्हणून मी म्हटलं मी रिक्षाने येत जाईन. आपलं घर जवळजवळ असलं असतं तर तुझ्यासोबत बाईकने चाले असते मी, ती म्हणाली. तसा तू जरा काळजीतच पडला. बरं झालं आपलं घर विरुद्ध दिशेलाच आहे, तोंडातल्या तोंडात तो पुटपुटला. काय रे, दिशेबद्दल काही म्हणालास तू, तिने विचारलं. हो, आपलं घर विरुद्ध दिशेला आहे असं म्हणत होतो. त्यामुळे तू आता ऑटोने जा, मी बाईकने. बाय, तो म्हणाला. हो, पराठ्यांबद्दल काकूला थँक्यू सांग रे. हो सांगतो, तो म्हणाला आणि घरी आला. शर्वरी काकूने आल्या आल्या त्याचं स्वागतच केलं. आजचा दिवस कसा गेला तेजू, तिने विचारलं. छान गेला काकू, आज लेक्चर्स पण झाले, नोट्स काढल्या. दमायला झालं ग काकू, दमायला पण झालं आणि भूक पण लागली आहे, तो म्हणाला. हो का रे, मी बेसनचे लाडू केले, देऊ तुला, तिने विचारलं. दे लवकर दे, खूप भूक लागली आहे मला. शर्वरीला जरा काळजीच वाटली. तिने वाटीत 2 लाडू आणून ठेवले. का रे तेजू, डबा कमी पडला की काय तुला, उद्यापासून जास्त देऊ, तिने विचारलं. काही नको, सगळ्यांच्या उदरभरणाची तू जबाबदारी घेतली नाहीस काकू, तू रागानेच म्हणाला. शर्वरी आज त्याच्याकडे आश्चर्यानेच पाहत राहिली. असं काय म्हणतोयस तेजू, अरे आपल्या घरातल्यांसाठी जेवण करावंच लागतं, त्यात काय एवढं, ती म्हणाली. अगं पण घरातल्यांचं जेवण बाहेरचं जेवतात त्याचं काय, तेजस आज पहिल्यांदाच एवढा भडकला होता. कोण बाहेरचं जेवलं, तिने काळजीनेच विचारलं. मग काय, तू बिचारी सकाळी लवकर उठणार, आमच्या चौघांचा डबा करणार, आणि आम्ही काय करतोय, आमचं जेवण बाहेर वाटतोय. काकांचं सोडून दे, ते तसं काही करत नसतीलही, पण सई बघ, तिचा डबा तिच्या त्या मित्रमैत्रिणींना देते. तो क्षितिज आणि विनिता ग, त्यांना देते ना. दादा पण बघ, मध्ये त्या अवनीसाठी डबा घेऊन जात होता, आणि आता ही तन्वी, ही माझा डबा खाते. ऐकूनच काकूला जरा हसू आलं. तुझा सगळा डबा खाल्ला तिने, काकूने विचारलं. खाल्लाच असता काकू, मी माझा पराठा पटापट संपवला नसता तर तोही तिने तोंडातच कोंबला असता. हावरट, ती तर वाटच पाहत होती. तेजस फारच भडकला होता आज. काकूला हसूच येत होतं. जाऊ दे, खाई नका, मी तुला जास्त देत जाईन, त्याच्या पाठीवर हात ठेवत काकू म्हणाली. अगं पण तू का जास्त देशील, ज्यांच्या त्यांच्या मुलांची जबाबदारी त्यांच्या त्यांच्या आईने घ्यायला नको का. मुळीच नाही, उद्या मी तिला स्पष्ट सांगणार आहे काकू, तू जे काही कॅन्टीनमधून मागवशील ते तू खा, नाहीतर तुझ्या आईला सांग चवीचं बनवायला. माझ्या काकूला त्रास द्यायचा नाही, मला काही द्यायचं नाही आणि माझ्या डब्यातलं काही घ्यायचं नाही. तेजसने 2ही लाडू खाल्ले आणि रागानेच तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. शर्वरीला टेन्शन पण आलं आणि हसू पण आलं. तेजू रे, तुझे काका म्हणतात ते अगदी बरोबर आहे, तू फार शांत असतोस ना, त्याचीच कधी कधी भीती वाटते आम्हाला. तिने वाटी उचलली आणि किचनमध्ये जाऊन कामाला लागली. शेखरने अवनीला केबिनमध्ये बोलावलं. बस बेटा, काय म्हणतेस, कशी आहेस, त्याने प्रेमळपणे चौकशी केली. मी ठीक आहे सर, आई पण बरी आता, तुम्हाला थँक्यूच म्हणायचं होतं, अवनी म्हणाली. अगं मी एवढं काहीही विशेष केलेलं नाही, आणि शशी माझा मित्र आहे. शशीच कशाला, अगदी तुझी आईसुद्धा.
आम्ही फक्त शेजारीच नव्हतो, अगदी कुटुंबासारखे राहत होतो. मग आपल्या माणसांसाठी केलं तर त्यात थँक्यू काय. पण आता सगळं ठीक आहे ना? तुझी चिंता मिटली ना? शेखरने विचारलं. हो सर, आता माझी सगळी चिंता मिटली. आता मी कामावर फोकस करणार आहे. आता ऑफिस सुटलं ना की मी थांबून काम करत जाईन. सगळी पेंडिंग कामं पूर्ण करेन, ती म्हणाली. नको नको, अगदी तसं करू नकोस. मी काय म्हणतो, तू थोडे दिवस अमितची मदत घे. तो तुला मदत करेल. टेस्टिंगचं काम मिश्रांना देऊया, शेखर म्हणाला. नको नको सर, माझी कामं मीच करत जाईन. उगीच नंतर बोलणं ऐकायला लागतं. ती स्वतःच्याच नादात काहीतरी बोलून गेली. का गं, तुला कुणी काही बोललं का? मिश्रा काही बोलले का? त्याने विचारलं. नाही नाही सर, मिश्रा सर तर खूप चांगले आहेत. उलट प्रत्येक बाबतीत मला सांभाळून घेतात ते. मग अमित काही म्हणाला? आता काय बोलावं अवनीला कळलं नाही. नाही सर, तेही तसं काही बोलले नाही. पण कशाला उगीच त्यांना माझं काम, ती म्हणाली. कळलं कळलं मला काय ते. हे बघ, तू तुझं काम त्यालाच दे. कुणी काही हरकत घेतली तर मला सांग. ऑफिस म्हटलं तर एकमेकांना सांभाळून घ्यावंच लागतं. काही दिवसांचाच तर प्रश्न आहे. एकदा का काम लेवल झालं की मग कुणावरही प्रेशर येणार नाही. तू जा, त्याला बोलावून आण, शेखर म्हणाला. नको सर, खरंच मी माझं काम करेन पूर्ण. माझ्या कामाचा कुणालाही त्रास नको, ती म्हणाली. त्रास कसला? कुणी काही तुझ्यासाठी फेवर करत नाही. ऑफिसमध्ये कुणीही सुट्टी घेतली, कुणाच्याही घरी काही प्रॉब्लेम असतील तर काम असंच शेअर केलं जातं. मी सांगतो तेवढं कर जा. तू अमितला बोलावून आण, शेखर म्हणाला. पुढे मग तिला काही बोलता येईना. ती गुपचूप बाहेर आली. अमितकडे गेली. त्याला म्हटलं, तुम्हाला सर आत बोलवतायत. त्याने वर पाहिलं. मला मला कशाला बोलवलंय, त्याने विचारलं. ती काहीच बोलली नाही. हां, बरोबर आहे. तुझं काम आता माझ्या डोक्यावर टाकायचं असेल, नाही का, त्याने रागानेच विचारलं. हे बघा, मी सरांना सांगितलं होतं की मी थांबून काम करत जाईन. पण आता तेच ऐकत नाही. म्हटल्यावर मी तरी काय करू? तुम्ही त्यांना स्पष्ट सांगा की मी अवनीचं काम करणार नाही म्हणून, ती म्हणाली. हां, सांगतो ना, त्याला अगदी स्पष्ट सांगतो. मग तर तो तयारच आहे गाडीचं स्टिअरिंग हातात घेऊन मला लगेच विठ्ठलवाडीला सोडायला. काय? रागानेच तो म्हणाला. ती बिचारी गोंधळलीच. अहो, माझं काम करण्याचा आणि तुम्हाला विठ्ठलवाडीला सोडण्याचा काय हो संबंध? तुम्ही किती संदर्भहीन बोलता, तुम्हाला तरी कळतं का? मगाशी सुद्धा भाऊ बहिणीचा विषय काढला. कोण भाऊ बहीण? आणि आता विठ्ठलवाडीबद्दल बोलताय. तुम्हाला नेमकं काय बोलायचं असतं ना, ते मला कधी कधी कळतच नाही. कधी कधी का, कधीच कळत नाही. जाऊ देत, तुम्हाला जायचं असेल तर जा आत, नाहीतर नका जाऊ. मला काय करायचंय? ती तिच्या खुर्चीवर बसून राहिली. अमित अजूनही आत का येत नाही असं पाहून शेखरने मग त्याला इंटरकॉम केला. अमू, आत ये जरा. टेबलावरची फाईल जोरात आदळतच अमित आत गेला. अवनी त्याच्याकडे पाहतच राहिली. जाता जाताच उलटे आकडे तो बोलत गेला. 100, 99, 98, 97. आत गेला तरी काहीतरी पुटपुटतच होता. हे बघ अमू, मगाशी तुला म्हटलं ना रे, त्याप्रमाणेच अवनीचं थोडं काम काही दिवसांसाठी तू उचल. मला माहिती आहे तुझ्यावर पण थोडं प्रेशर आहे, पण 2-3 दिवसात काम लेवलअप होऊन जाईल. तशी ती म्हणत होती. मी थांबून काम करते, पण तिची आई नुकतीच हॉस्पिटलमधून आली आहे की नाही, तेव्हा तिच्यासोबत राहणं सुद्धा जरूर आहे. म्हणून मी म्हटलं तिला की अमित मदत करेल. करशील ना तू? अमित मोठ्यानेच ओरडला. 24. शेखर पण अगदी दचकला. काय रे, तुला काय झालं? शेखरने विचारलं. काही नाही, करतो तिचं काम. हां, शहाणा आहेस तू. असंच वागावं अमू. ये तू आता. अमित वळला. काकाच्या केबिनचा दरवाजा खाडकन वाजवावा असं त्याला वाटलं, पण त्याने तसं काही केलं नाही. तो दरवाजा त्याने घट्ट हातात धरला. दरवाजाला गदागदा हलवलं. 10 असं जोरात म्हटलं आणि बाहेर पडला.
शेखर त्याच्याकडे पाहतच राहिला. काय चाललं याचं? कधी 24 म्हणतोय, कधी 10 म्हणतोय, आणि हा दरवाजा असा का गदागदा हलवला याने? जाऊ देत, त्याच्यासारखा मूर्ख तोच, म्हणतच शेखर कामाला लागला. पुढे अशी बरीच स्थित्यंतरं येणार आहेत. भेटूया पुढच्या भागात.